आमच्या सहकार्यांचं त्यांचा परिचय करून देईल। एक लक्षात घ्यायचं की आम्ही सारे भारतीय वेगवेगळ्या संघटनांचं, सामाजिक संघटनांचं आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचं फोरम आहे। जनतेच्या प्रश्नावरती आम्ही सगळे लोक मिळून एकत्र येतो आणि जन आंदोलन आम्ही एकटे न करता आम्ही सगळे मिळून करतो। मी अशोक सरस्वती, आम्ही सारे भारतीय या फोरमचा मी मुख्य संयोजक आहे। माझ्या डाव्या बाजूला कॉम्रेड अरुण लाटकर हे भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी CPM के जिल्हा महासचिव आहेत। माझ्या उजव्या बाजूला अखिल भारतीय कुणबी सेनेचे हे अध्यक्ष आहेत डॉक्टर सुरेशजी वर्षे। त्यांच्या बाजूला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष सरदार जगजीत सिंग आणि त्यांच्या बाजूला जे बसलेले आहेत ते राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचे महासचिव प्राध्यापक रमेशजी पिछे। माझ्या डाव्या बाजूला 2 नंबरवरती जे बसलेले आहेत अरुणजी गाडे, जे कास्ट्राईटचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या बाजूला जे बसलेले आहेत प्राध्यापक राहुल मूल, संविधान परिवाराचे मुख्य संयोजक आहेत आणि त्यांच्या बाजूला दिनेश अंडरसहारे बसलेले आहेत, ते रिपब्लिकन पार्टी सेक्युलरचे विदर्भाचे अध्यक्ष आहेत। मित्रांनो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की नीटच्या परीक्षेची जे पेपर फुटी झाली, तो पेपर लीक झाला आणि त्याच्यामुळं जवळपास 2,86,00,000 विद्यार्थी अफेक्टेड झाले आणि त्या विरुद्ध ऑनलाईन जे दबके जे आहेत त्यांनी अभिजित तिपके त्यांनी CJP पार्टी काढली आणि त्या माध्यमातून लोकांचा आवाज, विद्यार्थ्यांचा, तरुणांचा आवाज त्यांनी सरकारच्या कानावर घालण्यासाठी त्यांनी आंदोलन उभं केलं। तर जंतर मंतरवरती ते 6 जून पासून ते धरण्यावरती बसलेले आहेत। 28 जून पासून त्यांना पाठिंबा देण्याकरता देशातील जागतिक कीर्तीचे पर्यावरणवादी आणि वैज्ञानिक सामाजिक कार्यकर्ते जे सोनम वांगचुक जे आहे ते आमरण उपोषणाला बसले। तर आज त्यांचा हा 19वा दिवस आहे। डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार त्यांची जी प्रकृती आहे हे आता धोकादायक पातळीवरती आलेली आहे। तर त्यामुळं सारा देश चिंतेत आहे, परंतु भारत सरकारला मात्र त्याची कुठल्याही प्रकारची खंत नाही आणि त्याने त्या आंदोलनाची दखल पण घेतलेली नाही। त्यांचा असंवेदनशीलता आणि क्रूरता हे पाहिल्यानंतर साऱ्या देशामध्ये सरकारच्या निषेधाचा स्वर उमटत आहे। आम्ही सर्व लोक सरकारच्या क्रूरतेबद्दल आणि असंवेदनशीलतेबद्दल आम्ही त्यांचा सर्वप्रथम तीव्र शब्दात निषेध करतो। मुद्दा असा आहे की सोनम वांगचुक जे उपोषणाला बसले ते त्यांचा जो मुद्दा होता तो मुद्दा काही गैर नव्हता। आतापर्यंत 98 परीक्षेचे पेपर फुटलेले आहेत।
तर याची जबाबदारी कोणी घेतली पाहिजे? सरकारमध्ये असलेले जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहे, कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे, तेव्हा याला आळा बसेल. हे काही एक दोन पेपर फुटलेले नाही. म्हणून मुलांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर राजीनामा करणे म्हणजे धर्मेंद्र प्रधान काही मरणे असं थोडं होतं. शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा देणे म्हणजे सरकारच्या संवेदनशीलतेचा तो एक भाग असू शकतो. लोकांना वाटू शकतो की बाबा सरकारने याची जबाबदारी घेतलेली आहे. या आधी असे झालेले आहे. रेल्वेचा अपघात झाला तर रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिलेले आहे. तर धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यानं काही भारताचं पाकिस्तान होणार नाही आणि भारत काही अरबी समुद्रात डुबल्या जाणार नाही. परंतु हे निर्लज्ज सरकार, हटवादी सरकार, यांना जनतेच्या प्रश्नाच्या बद्दल अजिबात संवेदनशीलता नाही आहे. हे त्यांनी शेतकरी आंदोलनाच्या वेळी दाखवून दिलेलं आहे. 750 शेतकरी मारले गेले तरी या निर्लज्ज सरकारला जाग आली नाही. उलट पंतप्रधानाचं निर्लज्ज वक्तव्य होतं की जनतेला, शेतकऱ्यांना आम्ही आमची बाजू सांगण्यामध्ये कमी पडलो, आमची चूक झाली हे सांगण्याचं धैर्य त्यांना नव्हतं. याही प्रकरणामध्ये आम्ही असा आरोप करतो की असे अनेक कार्यकर्त्यांनी 750 लोक मारले त्याच्या याच्यात. काही त्यांना सोनम वांगचुकला मारून टाकायचं आहे आणि यामध्ये जर कमी जास्त झालं, सोनम वांगचुकच्या जीवाला जर कमी जास्त झालं तर त्याला जबाबदार नरेंद्र मोदी आणि त्यांची सरकार राहील आणि होणाऱ्या परिणामाला यानंतर देश जबाबदार राहतील.